बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर या गावामध्ये शुक्रवारी रात्री कौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली आहे। एका 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेचं शिकार बनवलंय आणि या नराधमाचा फोटो आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे। हा फोटो न्यूज 18 मराठीचा एक्सक्लुझिव्ह समोर आलेला आहे। या नराधमाने त्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतलाय। 4 वर्षाच्या चिमुकलीला आपल्या वासनेचं शिकार या नराधमाने बनवलंय। याच नराधमाचा फोटो आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय। सुट्टी निमित्तानं आपल्या आजीकडे आलेल्या या चिमुकलीला याच नराधमानं गोठ्यामध्ये नेलं। हा नराधम या चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जातानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय। दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। पोलीस स्टेशन बाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहे। हाच तो नराधम आहे, त्याचा फोटो आता समोर आलाय। नरसापूर गावामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर शेणामध्ये तिला टाकून देण्यात आलं। अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलाय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव, आता आरोपीचा फोटो देखील समोर आलाय। प्रियंका, न्यूज 18 मराठीच्या हाती आरोपीचा हा एक्सक्लुझिव्ह फोटो मिळाला आहे। हा जो नराधम आहे, ज्याने या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या केली, हा 65 वर्षाचा विकृत माणूस कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। त्याचा हा फोटो जो आहे तो न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे आणि याच नराधमानं यापूर्वी अशा प्रकारच्या 2 घटना केलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये त्याला न्यायालयाकडून जामीन मिळालेला होता किंवा तो कारागृहातून बाहेर सुटलेला होता। 65व्या वर्षी 3 वर्षाच्या एखाद्या चिमुरडीबरोबर या अशा पद्धतीचं कृत्य करावं, इतकी विकृत मानसिकता असलेला हा आरोपी जो आहे तो आमच्या ताब्यामध्ये द्या अशी कालपासून ग्रामस्थ जे आहेत ते मागणी करत होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कालपासून पोलिसांनी सुद्धा तपासाची चक्र जी आहेत ती वेगानं फिरवली। या आरोपीला तात्काळ लगेच अटक करण्यात आलेली होती, मात्र त्याला न्यायालयात नेण्यापासून ते त्याची चौकशी करायची ठिकाणं या सगळ्या बाबतींमध्ये पोलिसांनी कमालीची गुप्तता जी आहे ती पाळलेली होती। असं जरी असलं तरी हा नराधम कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। त्याचा फोटो जो आहे तो एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेला आहे आणि याच नराधमानं हे कृत्य केलंय। सगळीकडून सगळ्या महाराष्ट्रभरातून संताप तर व्यक्त होतोय, मात्र याला फाशी द्या अशी मागणी केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो आरोपी आहे या आरोपीला तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती सातत्यानं केली जाते। त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमले जावेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या पीडित मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली। सुनेत्रा पवारही त्यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटल्या आणि त्याच्या पाठोपाठ सुप्रिया सुळेजा या परिसरातल्या खासदार आहेत त्या सुद्धा इथं आल्या, त्यांच्या कुटुंबियांना भेटून गेल्या। या पीडितेवरती आज अंत्यसंस्कार केले जातील। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे राज्यभर जी संतापाची लाट पाहायला मिळते, या इतक्या छोट्या मुलीला इतक्या निर्दयपणे दगडाने ठेचून मारणं, ही इतकी विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होतो। त्याच्यामुळे प्रचंड सगळे लोक जे आहेत ते इथले ग्रामस्थ सुद्धा आक्रमक होते। कालपासून ते सातत्यानं धरणे धरून बसलेले होते। काही जण रास्ता रोको करायचा प्रयत्न सुद्धा करणार होते, मात्र या सगळ्यामध्ये पोलिसांनी अतिशय तारतम्यानं भूमिका घेतली। या ग्रामस्थांना सुद्धा समजवलं या आरोपीला शिक्षा जर व्हायची असेल तर त्याला कायदेशीर पद्धतीनं न्यायालयामध्ये हजर करणं, कारागृहामध्ये पाठवणं आणि या प्रक्रियेतून त्याला शिक्षा देणं हे योग्य ठरेल। त्यासाठी त्याची सुरक्षितता तोवर तो जिवंत राहणं याची सुद्धा पोलिसांना मोठी चिंता होती। न्यायालयाच्या बाहेर सुद्धा काही महिलांनी 1-2 महिलांनी घोषणाबाजी केली, आंदोलनं केली त्या ठिकाणी आणि या आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी केलेली होती। हे सगळं एकीकडे सुरू असताना काल रात्रीपासून हे प्रकरण जसं घडलंय तेव्हापासून नेमका हा आरोपी कोण असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता। त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या प्रकरणामध्ये हा आरोपी कोण आहे त्याचे न्यूज 18 मराठीच्या हाती एक्सक्लुझिव्ह फोटो लागलेला आहे। निश्चितच वैभव, हा एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 मराठीच्या हाती लागलाय। वैभव, खरं तर काही महिला जेव्हा न्यूज 18 मराठीशी बोलल्या तेव्हा त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की या आरोपीवर आधी देखील 2 गुन्हे आहेत, आधी देखील या नराधमाने असे कृत्य केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये सुप्रिया सुळेंनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। त्या संदर्भात काय माहिती मिळते? प्रियंका, या सगळ्याची तांत्रिक माहिती द्यायची तर 2015 मध्ये एका नातेवाईक असलेल्याच अल्पवयीन मुलीवरती या नराधमानं विनयभंग केलेला होता आणि त्या संदर्भातला त्याच्यावरती विनयभंग आणि पॉक्सोचा गुन्हा जो आहे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा जो आहे
त्यानुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती. या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो 2019 मध्ये लागला अशी माहिती मिळते आणि त्यामुळे तो कारागृहातून सुटला. त्याने जवळपास 4 ते 5 वर्ष त्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगलेली आहे अशी माहिती मिळते. अधिकृतरित्या अजून त्याची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे. मात्र यापूर्वी त्याने या अशाच पद्धतीचे गुन्हे जे आहेत 2 गुन्हे केले असल्याचं पोलिसांच्या रेकॉर्ड वरून निष्पन्न झालंय. तरी तो बाहेर कसा, हा जो प्रश्न आहे याबाबत मात्र आपली न्यायालयीन प्रक्रिया, न्यायव्यवस्था, पोलीस किंवा एकूण सगळी कायदेशीर व्यवस्था जी आहे ती जबाबदार आहे का, हा प्रश्न खरं त्या निमित्तानं उपस्थित होतो. या अशा घटना करणारे नराधम हे विकृत मानसिकतेचे 65व्या वर्षी सुद्धा एखाद्या 3 वर्षाच्या चिमुरडीचा या अशा पद्धतीने जीव घेऊ शकतात. यांचे ज्या प्रतिक्रिया येतात अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया येतात. यांचे हातपाय छाटले पाहिजेत. इथपासून तर यांना भर चौकामध्ये दगड मारून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अशा पद्धतीची आक्रमक प्रतिक्रिया लोकांच्या आहेत आणि या साहजिक आहे. निश्चितच वैभव, लोकांचा रोष जो आहे तो पाहायला मिळतोय. नरसापूर गावातले लोक असतील, भोर तालुक्यातले काही लोक आहेत, पुणे जिल्ह्यातील लोक आहेत, सगळ्यांचाच रोष पाहायला मिळतोय. या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद.